प्रजेला धनधान्याने परिपूर्ण केलं आणि भगवती धनदाई या नावाने ओळखली जाऊ लागली. गोष्ट आहे 71 कुळांची कुलस्वामिनी मसदीच्या धनदाई देवीची. भामेर किल्ल्यावर वास्तव्यास असणारे देवरे कुळातील मराठे गुरे पाळण्याचं काम करीत असत. मात्र या किल्ल्याचा पाडाव झाल्यानंतर देवरे कुटुंब विखरलं आणि तिथून ते स्थलांतरित झाले. पुढे त्यांनी नायगाव नावाचं गाव वसवलं. देवरे कुळात आई भगवतीने दिलेल्या दृष्टांतानुसार त्यांनी कुलरक्षणासाठी धनदाई देवीची स्वयंभू मूर्ती शोधून ती स्थापित केली. देवीची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याकडे असलेली संपत्ती त्या जागेत जमिनीत पुरली आणि त्यावर देवीची स्थापना केली. काही वर्ष नायगावात वास्तव्य केल्यानंतर जंगली प्राण्यांचा उपद्रव, पाण्याची टंचाई आणि दरोडेखोरांच्या त्रासामुळे त्यांनी तेथून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. ते म्हैसपाडा म्हणजेच आजचं मसदी या नदी पलीकडील ठिकाणी स्थलांतरित झाले. त्यावेळी धनदाई देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती. वर्षानुवर्षे शेंदूर लावल्यामुळे मूर्ती पूर्णपणे शेंदुरात झाकली गेली होती आणि पुढच्या पिढ्यांना मूर्ती आहे हे लक्षातही आलं नाही. कालांतराने हे जागृत देवस्थान दुर्लक्षित झालं. सर्व काही असेच चालू असताना 1964 साली देवीने आपल्या चमत्काराने हे विस्मृतीत गेलेलं देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आणले. चाकरी येथील प्रमिला कुलकर्णी यांच्या स्वप्नात येऊन देवीने दृष्टांत दिला आणि पुढे 1964 साली कुलकर्णी कुटुंबाने देवीला शेंदुरातून मुक्त केले. मसदीकरांनी आणि भक्तांनी देवीचं मंदिर पुन्हा उभारलं. आई भगवतीची मूर्ती खूप प्राचीन असून रेड्यावर बसलेली आहे. सोबत मंदिर परिसरात यादव काळातील वीरगळ आजही तेथे पाहायला मिळते. अशा प्रकारे भक्तांची मनोकामना पूर्ण करत आई भगवती धनदाई देवी मसदी गावात वास करत